Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आपण निफ्टीचं एक प्रिडिक्शन अपलोड केलेलं होतं यूट्यूब चॅनलवर. त्या प्रिडिक्शननुसार आजच्या लेवल खूप खूप चांगल्या पद्धतीने वर्क झालेले आहे. ठीक आहे, आपण काल डिस्कस केलं होतं, फ्लॅट ओपन झालं तर मार्केट रिटेस्ट करून जर वरती जाण्याचा प्रयत्न करेल तर आपण आपली पहिलं टार्गेट किंवा पहिली लेवल आपली ही राहणार होती. ठीक आहे, पण आजच्या सेशनमध्ये मार्केट एकदम प्रॉपरली गॅप अप ओपन झालेलं आहे. गॅप अप ओपन होण्याचं कारण डाव जोन्स पण चांगल्या पद्धतीने अपसाईडला होता, नॅसडॅक सुद्धा वरती होता, INR सुद्धा वीक होत होता, 89 समथिंग काहीतरी चालू होता. आपण तो सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता काल आपण डिस्कस केलं होतं की आपल्या ह्या झोनपर्यंत मार्केट जर आलं किंवा इथं जर ओपन झालं तर इथून मार्केट वरती सस्टेन होऊ शकतं. ठीक आहे, तर मार्केटने एक्झॅक्टली आज इथंच ओपन झालं आणि आपल्या याच लेवलपासून मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होतं. ठीक आहे, आता भले ते नंतर एका रेंजमध्ये फसलं. ठीक आहे, एका रेंजमध्ये निफ्टी फसलं. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट पण सांगतो मी की एक प्लस पॉईंट सांगतो मी तुम्हाला. नेमकं तो प्लस पॉईंट काय राहणार आहे ते पण मी क्लिअर करतो. ठीक आहे, त्याआधी डिस्क्लेमर देऊन देतो. आपण यूट्यूबवर जे व्हिडिओ पोस्ट करतो आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी पोस्ट करत असतो. ठीक आहे, आपण ना कुठली बाईंग आणि सेलिंग रिकमेंड करत नाही. ओके, आपण फक्त लेवल्स देतो. त्या लेवल्स कशा वर्क होतात ते तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही पण एकदा नीट ऑब्झर्व करा. ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण एक जी ॲडव्हान्स गोष्ट जी आहे, जी मला बघायला मिळाली आहे, तर ती 2 दिवसापासून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता जेव्हा मार्केट ओपन होतंय, ठीक आहे, मार्केट ओपन होतंय, ओपन झाल्यानंतर मार्केट प्रिव्हियस झोनपाशी ओपन होतंय. ठीक आहे, आता ह्या प्रिव्हियस झोनकडे ओपन झालं मार्केट. ठीक आहे, म्हणजे ओपन म्हणजे कसं म्हणतोय तुम्हाला, सॉरी एक मिनिट, आपण ह्या झोनकडे ओपन झालो. ठीक आहे, हे बघा, आपण ह्या झोनकडे ओपन झालो आणि मार्केट इथूनच वर गेलं. ठीक आहे, आणि मार्केट इथंच सस्टेन करत राहिलं. ठीक आहे, कालच्या सेशनमध्ये असं झालं. ओके, आता आजच्या सेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल. ठीक आहे, आपला जो प्रिव्हियस स्विंग होता, ठीक आहे, प्रिव्हियस स्विंग जो होता मार्केटने तिथेच मार्केट इथंच ओपन झालं, वरती गेलं आणि इथंच साईडवेज मार्केट राहिलं. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची रॅली दिलेली नाहीये. म्हणजे काय होतंय, मार्केट जेव्हा आपल्या प्रिव्हियस स्विंगकडे ओपन होतंय गॅप अप, तर त्यानंतर त्या दिवशी मार्केटमध्ये म्हणजे जास्त चांगली बाईंग किंवा सेलिंग येत नाही, असं मला 2 दिवसापासून तरी दिसतंय. मागचा बॅक टेस्टेड डेटा तुम्ही एकदा चेक करा, मी सुद्धा चेक करणार आहे. तुम्ही सुद्धा चेक करा की गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट चांगल्या पॉईंटने गॅप अप ओपन होतंय आणि जर एक पर्टिक्युलर स्विंगपासून किंवा एखाद्या सपोर्टपासून जर मार्केट अपसाईडला जात असेल तर त्या दिवशी मार्केट कसं रिॲक्ट करतं, म्हणजे एक तर खाली राहतंय किंवा वरती राहतंय, चांगली मूव्हमेंट येते का नाही ते सुद्धा तुम्ही चेक करा एकदा. ठीक आहे, पण मला 2 दिवसापासून मी हे ऑब्झर्व केलं की मार्केट एका झोनकडे जेव्हा ओपन होतंय, कालच्या दिवशी मार्केट झोनकडे ओपन झालं साईडवेजच होतं पूर्णपणे. आज एका झोन स्विंगकडे ओपन झालं, मार्केट साईडवेज होतं. ठीक आहे, आता आपण एकदा उद्याचा प्लॅन करून घेऊ कसं आहे ते. गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर गिफ्ट निफ्टीमध्ये आता गिफ्ट निफ्टी सुद्धा आपण अनालिसिस करू. ठीक आहे, गिफ्ट निफ्टीमध्ये हा एक झोन आहे, या झोनच्या वरती गिफ्ट निफ्टी जर ओपन होऊन सस्टेन करत असेल तर पहिली लेवल आपली गिफ्ट निफ्टीची ही राहणार आहे. आणि जर गिफ्ट निफ्टी ह्या बॉक्सच्या बाहेर निघाली तर आपल्याला शक्यता उद्याच्या दिवशी सुद्धा एक स्मॉल गॅपअप किंवा लार्ज गॅपअप राहणार असू शकतो. ठीक आहे, तो होऊ शकतो. याच्या खाली जात असेल तर इंडियन मार्केटमध्ये सुद्धा विकनेस येईल, याच्यावरती जात असेल तर इंडियन मार्केटमध्ये पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, पॉझिटिव्हनेस येईल, बुलिशनेस येईल. ठीक, हे तुमचं गिफ्ट निफ्टीचं सिम्पल अनालिसिस. या बॉक्सच्या वरती गेलं तर समजून घ्यायचं की आपलं मार्केट सुद्धा पॉझिटिव्हली बिहेव करणार आहे. आता निफ्टीमध्ये जर आलो तर वन डेच्या टाइम फ्रेमला आलो. वन डेच्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते की निफ्टीमध्ये आता इथे एक गोष्ट अशी झालेली की निफ्टीमध्ये एक प्रॉपर तुम्हाला बुलिश कॅन्डल मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजे जे मार्केट प्रिव्हियसली करत होतं ते तुम्हाला आता इथे बघायला मिळालेलं नाहीये. उद्याच्या दिवशी काय होतं माहित नाही, पण मार्केट एकदम प्रॉपरली वर जाते, पण मार्केट सस्टेन नाही करत आहे. ठीक आहे, मार्केट एक प्रॉपरली वर जाते, मार्केट सस्टेन नाही करते, मार्केट वर जाते, मार्केट सस्टेन नाही करते. ठीक आहे, आता ह्या मार्केटला सस्टेन न करण्याचं कारण इथं ट्रेंड लाईन होती. आता निफ्टीने ती ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे. ठीक आहे, आता मार्केट इथून वर जायला प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर वन डेच्या टाइम फ्रेमला हे अनालिसिस वन डेला तुम्ही असं बघू शकतात की उद्याच्या दिवशी शक्यता, ठीक आहे,
आपण 1 डेच्या ऐवजी आपण 1 अवरला जाऊ, 1 अवरला आपल्याला ती गोष्ट क्लिअर होईल. ठीक आहे. 1 अवरला जर आलो आपण तर 1 अवरला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल इथे, की आपल्याकडे एक आता प्रॉपर सपोर्ट आहे. ठीक आहे. म्हणजे त्याची रेंज आहे तुमची 0.58 ते 0.52. ठीक आहे. हा एक झोन आहे. ह्या झोनच्या जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हाच आपण आता डाऊन साईडचा विचार करणार आहोत इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, जर इन केस मार्केट आता ह्या लेवलच्या वरती आहे, ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला आता अपसाईडलाच प्लॅन करायचा आहे किंवा बुलिश ट्रेडच आपल्याला प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. बिअरिश ट्रेड पण भेटू शकतो, पण एकदम स्कॅल्पिंगसाठी, स्विंगसाठी नाही. स्विंग म्हणजे पूर्ण डेसाठी, इंट्राडेसाठी तो आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता जर इन केस मार्केट उद्या फ्लॅटच ओपन झालं तर वेट करा, ही लेवल कन्सॉलिडेट होते आहे की नाही येते बघा. जर वन टाईममध्येच ब्रेक करत असेल तर वेट करा रिटेस्टचा. रिटेस्ट होऊन जर मार्केट जाईल तर आपलं पहिलं टार्गेट आहे किंवा पहिली लेवल आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती 247 किंवा 250 ची राऊंड फिगर तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. आपण ते पण तुम्हाला मार्कच करून देतो ते 250 ची जी राऊंड नंबर आहे. ठीक आहे. हा राऊंड नंबर आहे, हा झोन आहे. या झोनच्या मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करेल किंवा इथून इथं रिटेस्टून इथपर्यंत आलं तर मार्केट नक्कीच ही लेवल तुम्हाला देऊ शकतं. ओके. आता त्याच्यानंतर उद्यासाठी प्लॅन परत एकदा. जर इन केस मार्केट फ्लॅटच ओपन झालं आणि खाली यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही ही लेवल एकदा टेस्ट होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हा झोन तुम्हाला एकदा टेस्ट होताना दिसेल. टेस्ट होऊन जर मार्केटवरती एखादी बुलिश कॅन्डल इथं बनत असेल, एंगल्फिंग असेल, हॅमर असेल, तर बुलिश जी कॅन्डल असेल ती कॅन्डल जर इथून ब्रेक होत असेल किंवा इथं सपोर्ट घेत असेल तर इथून मार्केट नक्कीच वर जाण्याचा प्रयत्न करू शकतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा खालून ट्रेड भेटू शकतो इथपर्यंत. इथून ब्रेक होत असेल इथपर्यंत नक्कीच आपल्याला टार्गेट भेटू शकतं. ओके. आता यानंतर तुम्हाला PCR कॅल्क्युलेशन एकदा सांगून देतो. PCR कॅल्क्युलेशन कसं राहणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर NSEच्या वेबसाईटवर आलात, NSEच्या वेबसाईटवर तुम्हाला PCR कॅल्क्युलेशन कसं करता येईल आपल्याला ते आपण इथून बघणार आहोत. ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही गेले कॅल्क्युलेटरमध्ये आलात, PCR कॅल्क्युलेशन तुम्हाला माहितीच आहे. PCR कॅल्क्युलेशन कसं होतं, पुट डिवायडेड बाय कॉल. हे काय आहे, हे तुमचं O आहे. ठीक आहे. ओपन इंटरेस्ट, तुमचा ओपन इंटरेस्ट किती आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. जर तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला इथं गोष्ट कळेल, जी तुम्हाला राईट हँड साईडला एक गोष्ट आहे चेंज इन OI. ठीक आहे. आणि लेफ्ट हँड साईडला आहे चेंज इन OI. हा तुमचा पुटचा टेबल आहे, हा तुमचा कॉलचा टेबल आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची असते की पुटचा OI डिवायडेड बाय कॉलचा OI. आपण याचा फॉर्म्युला असा आहे PCRचा की PCR इज इक्वल टू पुट OI डिवायडेड बाय कॉल OI. ठीक आहे. यामध्ये तुम्ही बघणार 28.02.815 डिवायडेड बाय 17.50.558. ठीक आहे. तर 1.60 हा ओव्हरऑल निफ्टीचा म्हणजे 1 डेचा आपल्याकडे PCR आलेला आहे. 1 असला तर आपण बुलिश साईडला आपण बघत असतो. ठीक आहे. PCR फक्त आपण कॅल्क्युलेट करतो कशासाठी, फक्त एक आपल्याला ट्रेंड फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला आता इथं दिसेल PCR तुमचा इथं दिसतोय 1.60. ठीक आहे. 1.60 PCR. तर हा 1.60 कशात येतो तुम्ही एकदा तुम्हाला इथं कमेंट आउट करा, तुम्हाला इथं गोष्टी क्लिअर होतील. 1.60 काय बिअरिश आहे की बुलिश आहे ते तुम्हाला इथं मला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही आलात तर ठीक आहे. ओके. हे डन झालं आपलं निफ्टीचं ॲनालिसिस. निफ्टीचं ॲनालिसिस आपण ह्या पद्धतीने केलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि कदाचित मार्केट उद्या गॅप अप ओपन होते की गॅप डाऊन होते ते आपल्याला गिफ्ट निफ्टीवरून कळेल. गिफ्ट निफ्टी आता चालू आहे. तुम्ही बघितले तर 1 अवरची टाइम फ्रेम लावलेली आहे. 1 अवरच्या टाइम फ्रेममध्ये अजून सुद्धा इथं एक बुलिशनेस दिसून राहिला. ठीक आहे. जर गिफ्ट निफ्टी याच्या वरती जाऊन क्लोज करेल तर मग आपण प्रॉपरली आपल्या सेशनमध्ये कदाचित एकदम मिनिमम पॉईंटची किंवा थोडी चांगली गॅप अप ओपनिंग होऊ शकते. ठीक आहे. तर तुम्ही गिफ्ट निफ्टी सुद्धा ट्रॅक करत राहा मित्रांनो. आपल्या लेवल्स खूप महत्त्वाच्या आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही प्रिव्हियसली व्हिडिओ नक्कीच बघा, मागचे व्हिडिओ, की आपल्या लेवल्स कशा वर्क झालेल्या आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हा आपला निफ्टीचं प्रेडिक्शन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. थँक्यू.